कुठल्याही गोष्टीचा गाजावाजा करत नाही, कारण की मी हे जेवढं काय करतो ते माझ्या आई वडिलांच्या पुण्याने आणि माझ्या स्वकष्टातून कमवलेल्या पैशातून त्या सर्व गोष्टी करत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा गाजावाजा करायचं मला आवडत नव्हतं. परंतु आज आपल्या तालुक्यातील आपल्या राज्यातील जी परिस्थिती बघितली तरी काय झालंय, ज्यांनी खाल्लंय ते बाहेर गेलेत, ज्यांना थोडं खाल्लंय ते अजून इकडे राहिलेत, ज्यांना अजून जास्त खायचे त्यांना परत इच्छा झाली. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आपल्या तालुक्याला 35 वर्ष म्हणजे माझ्या आयांनो 2 पिढ्या, म्हणजे जर आपल्या मुलाचं लग्न आलं तर त्याच्या 15 वर्षाचा मुलगा हाताखाली येतो आणि त्याचं लग्न आलं का पुढचा 15 वर्षाचा मुलगा हाताखाली येतो. म्हणजे 2 पिढ्या एकच घर एकच नाव. तरी पण आपल्या गावागावात रस्ते नाहीत, आपल्या गावात गटर नाही, आपल्या गावाला सुविधा नाही. आजही आपल्या मुलांना नोकरीसाठी परत पुणे, खेड, रांजणगाव अशा ठिकाणी जावं लागतं. आपल्या तालुक्यात काय नाहीये? तुम्हाला कोणाला वाटतं का तुमच्या गावात पाणी नाहीये? असं कुठलं गाव आहे का ज्यात पाणी नाही? तुम्हाला कुठलं पीक निघत नाही असं आहे का? आपल्याकडे टोमॅटो पासून तर कॉफीच्या बियापर्यंत पण शेतकरी पिकवतात, वेगळं सगळं पिकवतात. या सगळ्यांचे जर कारखाने, या सगळ्यांच्या जर गोष्टी, याचे प्रक्रिया करण्याचे उद्योग आपल्या तालुक्यात आले तर का तुमच्या माझ्या भावाला मला बाहेर जावं लागलं असतं का? तुम्हाला वाटतं का? आजही आमच्या गंगापूर मधनं 30 किलोमीटरवरनं मुलींना शिक्षण करण्यासाठी मनसर यावं लागतं. का तर वरती आमच्याकडे अजिबात चांगले कॉलेज नाहीत. आमच्याकडे आहेत फक्त प्रायव्हेट शिक्षण संस्था, सहकारी कारखाने नावाला, बाकी प्रायव्हेट कारखाने. तुमच्या माझं नाही पटलं तर तुमचा ऊस घेणार नाही, तिकडे तुम्ही काही करा. अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आपण जे करतो आणि जे खातो हे आपल्या तालुक्यातून आणि आपल्या माता बहिणींनी जे आशीर्वाद दिले त्यातून सर्व मिळतं. आणि हे आपल्याला परत कुठल्या ना कुठल्या प्रकारे केन प्रकारे त्या समाजाला परत दिलं पाहिजे. आणि ज्याला हे कळालं त्याचा राजनैतिक प्रवास सुखकर चालत नाही, तर त्याच्या जीवनातील शेवटचा प्रवास सुद्धा हा सुखकर असला पाहिजे. ज्या राजकारण्यांनी 90 वर्ष आयुष्य जगलं आणि एकदम धडाकड होऊन जगलं, असे राजकारणी का जगू शकतात? कारण की त्यांनी केलेलं पुण्य त्यांना आयुष्यभर कामाला येतं. अल्पवयात त्रास, व्याधी हे चालू व्हायचं कारण असतं वाम मार्गाने कमवलेला पैसा हा ना तुम्हाला झोपू देत ना तुम्हाला जगू देत. मला काय बोलायचंय हे मी जास्त बोलू शकत नाही, पण तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला सर्व कळतं. तर म्हणतात ता कळतं, मुलगा रडला तर का रडतं ते कळतं, नवरा रुसला तर का ते कळतं, सासरा का बोलत नाही हे पण कळतं. कारण की तुम्हाला सर्व माणसांच्या मनातलं कळतं, कारण तुम्ही त्या आदिमायेचं रूप आहात. आणि म्हणून त्या आदिमायेच्या रूपाला आणि तुम्हाला माझी एवढी एकच विनंती आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही की मी तुम्हाला दर्शन करवलं मला मत द्या. मी अजिबात कधी म्हणणार नाही की मी तुम्हाला ट्रिप करून दिली म्हणून मला मत द्या. अजिबात नाही. मी तुम्हाला ट्रिप करून देतो हे मला तुमच्याबद्दलचं प्रेम आणि माझ्या आईच्या प्रती असणारी भावना आहे. या दोनच गोष्टी आहेत. पण तुम्हाला जर वाटत असेल की मी सांगितलं तर काहीतरी खरं असेल, 35 वर्षामधला नकाशा आणि पुढच्या 5 वर्षाचा नकाशा आपल्या आंबेगाव तालुक्याचा, याच्यात जर तुम्हाला काहीतरी बदल बघायचा असेल तर तुम्ही जरूर मला एक वेळा संधी देऊन बघा. तुमच्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला सांगायचं.